माझा हा ताजमहल सिनेमा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. सर अभिनंदन अभिनंदन, बातमी करू का मी? त्यांनी मग एक बातमी करून टाकली आणि मला पहिली पाठवली. त्याच्यात संजय खापरे यांचा ताजा माल. न्यूज चॅनलने ना ह्या लॉकडाऊन मध्ये ना इतकं भीतीचं वातावरण निर्माण केलं ना, त्यामुळे जी माणसं जगणार होती ना ती सुद्धा कदाचित यांना धक्क्याने गेली असतील. तुम्ही काही संशोधक नाही ना, ऐकिवाद गोष्टींवर तुम्ही सगळ्या गोष्टी करणार ना. ते खूप डेंजर झालं. हो, हे बातमी टाकली, त्या गोष्टींची तुम्ही शहानिशा करता की नाही करत? नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काही कलाकार असे आहेत की जे वेगळं काही करण्यासाठी, म्हणजे अभिनया व्यतिरिक्त इतर काही कामातून त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, वाटचाल सुरू केली आणि त्यानंतर जी काही लहान मोठी संधी मिळाली त्यानंतर त्यांनी स्वतःला घडवत, नवीन काही शिकत, एकाच वेळेला चित्रपट, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमातून वाटचाल सुरू ठेवली. प्रत्येक पावलावर असे काही कलाकार नवीन काही शिकतायत, नवीन काही जाणून घेत आहेत आणि असाच एक कलाकार आहे संजय खापरे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, तुझं स्वागत आहे इट्स मज्जा या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणारमध्ये. साधारण 2-1 महिन्यापूर्वी तुम्हाला बोरिवली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 1 वर भेटलास. त्यानंतर जेव्हा आपलं ठरलं या मुलाखतीचं, तेव्हा तू मला म्हणाला की मी मेट्रोने जाईन. म्हणजे तू लोकल किंवा मेट्रो ह्यांनी प्रवास करणं जे पसंत करतो, यामागचं नेमकं कारण काय? यामागचं नेमकं कारण एकच आहे की मला असं वाटतं आपण कुठल्याही गोष्टी, मला या गोष्टीशिवाय, मला कारशिवाय जमत नाही, मला एसी शिवाय जमत नाही. मला असं वाटतं आमच्या लहानपणाच्या अशा वेळेला ना आपला पास्ट आठवायचा. त्यावेळेला काय मिळत होतं, त्यावेळेला एखादा वडापाव जरी खाल्ला तरी एक वेळेचं पोट भरायचं. मग अचानक आपल्याला बर्गर, पिझ्झा लागतो. मग असं कॉफी शॉप मध्येच आपण मीटिंग करूया. आधी कुठल्या तरी कट्ट्यावर पण चालायच्या हॉटेल. मग हे अचानक आपल्याला हे कुठून येतं? मग त्यावेळेला कामं होत होती, आता काय होत नाहीत. आपण म्हणजे आपण कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीसाठी अडून बसतोय विनाकारण. तर मला असं वाटतं नाटकातला जो माणूस आहे ना, शो मस्ट गो ऑन. तर कुठे कसा मी पोचतोय हे महत्वाचं नाहीये, मी तिथे पोचतोय हे फार महत्वाचं आहे. तेही वेळेवर. पण आता लोकल आणि मेट्रोने प्रवास केल्याने तुला असं वाटतं की जे चेहरे तू बघतो, चेहरे वाचतो, काहींच्या नजरेमध्ये तुला काहीतरी दिसतं, तर ते तुला आपल्या क्षेत्रासाठी, म्हणजे अभिनय क्षेत्रासाठी उपयोगी पडतं? निश्चित सर. म्हणजे ऑब्झर्वेशन सारखा गुरु नाही मी प्रत्येक वेळेला म्हणत आलेला आतापर्यंत. मला असं वाटतं हे कुठल्याही वर्कशॉपला फीज भरून, पैसे देऊन शिकावं लागतं आपल्याला, पण हे फुकटात केलेलं वर्कशॉप आहे आपल्याला. अरे वा. तर हे सोडायचं का? त्यासाठी आपल्याला आता उत्तम दालन खुलं झालंय, ते म्हणजे मेट्रोचं. छान एसी मध्ये बसून असे अनेक चेहरे, अनेक माणसं वाचता येतात. मला असं वाटतं पुस्तकं वाचायलाच हवीत कलाकारांनी, पण त्याबरोबर माणसं सुद्धा वाचायला हवीत, जेणेकरून आपल्याला आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये, लिखाणाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला सुचतात. त्यावेळेला अशी माणसांचे सगळे स्वभाव विषय त्यात इन्कॉर्पोरेट करता येतात. तो फायदा. आपण उलट कधी होतं की तुला ओळखतात लोक? हे होतं, व्हायलाच पाहिजे. ते आता कसं, मला कोणीतरी ओळखावं यासाठी मी तिकडे जात नाही, पण काही ओळखणारे भेटतात वगैरे, त्यावेळेला फोटो काढणं हे सगळं होतच वगैरे. पण त्याचबरोबरीने मला असं वाटतं ना की लोकांच्या काही कलाकारांच्या बाबतीत असे गैरसमज पण होतात. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर, एकदा मी ना विरारला चाललो होतो ट्रेनने, आणि मला बाय रोड जाण्यापेक्षा कारने मला हे जाणं जे अर्धा तासात पोहोचू शकणार आहे तिकडे कशाला 1.5 तास लावायचं, बरोबर आहे. म्हणून ट्रेनने गेलो. तर ट्रेनमध्ये एक माणूस मला असा भेटला आणि मला म्हणाला, तुम्ही ट्रेनने प्रवास करता? म्हटलं हो. मला खूप वाईट वाटलं. म्हटलं मला नाही वाईट वाटलं, त्याला हे वाईट वाटलं की मराठी कलाकार एवढा उत्तम करतो आणि तो ट्रेनने फिरतो, खूप वाईट वाटलं. म्हटलं असं काही नाही, माझ्याकडे गाडी बिडी सगळं आहे, फक्त मी त्याचा अधीन झालो नाही. ते सगळं आहे म्हणून ते उपभोगासाठी आपल्याला ठेवलेलं आहे आणि ते वापरलंच पाहिजे असं काही नाही.
माझ्या घरामध्ये भरपूर मीठ आहे, भरपूर साखर आहे आणि 2च कप चहा बनवायचा आहे म्हणून अख्खी बरणी ओततो का आपण? नाही, गरजेपुरतं. बरोबर आहे. ते तसं आहे. आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे, किती कप बनवायचं तेवढ्यासाठी तेवढाच उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतं. पण आता लोकल ट्रेनचा विषय चाललाय आणि आता जी घटना ते ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा परिसरात दिवाला घडली, मग तुला काय वाटतं असं त्याच्यावर काय उपाय आहे? आता खरं तर एवढं काय टेक्निकली त्याच्यावर उपाय असायला पाहिजे काय? इतकी लोकसंख्या वाढली आहे आणि प्रत्येकाला घाई झालेली आहे. काय आहे ना, शेवटी त्याच्यावर उपाययोजना होत असताना सुद्धा त्याला सुद्धा वेळ लागणार आहे तयार व्हायला. पटकन इथे ब्रिज बांधूया असं म्हणून लगेच ब्रिज बांधला जात नाही. आपला हा अटल सेतू होताना सुद्धा किती वर्ष लागली त्याला. पण तोपर्यंत लोकांनी असं बाहेरून बाय रोड जाण्यासाठी जर पर्याय उपलब्ध होता आपल्याला, त्याचा तो मार्ग अवलंबिला ना त्यांनी. तर मला असं वाटतं की आपली सुद्धा एक जबाबदारी आहे इतक्या गर्दीतून जाण्याचं. मला असं वाटतं आपल्या घरच्यांपेक्षा, घरच्या माणसांपेक्षा, आपल्या माणसांपेक्षा कोणी महत्वाचं नाहीये, काम महत्वाचं नाही. तुम्ही जर सही सलामत असाल तर सगळं होऊ शकतं. ठीक आहे, मी आपण म्हणतो की लोकांच्या गरजा आहेत, प्रत्येकाच्या गरजा आहेत, मी असं म्हणत नाही, पण जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. आणि तो जो टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे तो टर्निंगचा तिथे, आणि मला असं वाटतं तिथे रेल्वेची संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काय तो तोडगा लवकरात लवकर काढायला हवा, कारण ते डिस्टन्स बघता क्षणी असं ना जाणवतं ते फार कमी आहे. पण ही तू एका घटनेचं सांगितलं, पण तू बातम्या जर बघशील किंवा वाचल्या असशील तर गेल्या 3 वर्षामध्ये मुंबईमध्ये 7,560 जण हे रेल्वे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. म्हणजे हे वेगळ्या प्रकारचं आहे. प्लॅटफॉर्मवर कोणी पडलं असेल, ट्रेनमधनं कोणी पडलं असेल. नाही, काय होतं ना, कधी कधी मी असे कितीतरी असे लोक म्हणजे जे काही रेल्वेतले असे हिरो असे काही करायला जातात, त्यांच्यामुळेही त्यांच्या तुमच्या अतिरेकी वागण्यामुळे पण ह्या अशा काही अशा गोष्टी घडत असतात. पण तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ना याच्यावर काहीतरी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन निर्बंध घालायला हवी असं मला वाटतं. काहीतरी एक प्रवास ठोस उपाय करायला पाहिजे, एक शिस्त असली पाहिजे. आता काय झालं की आता एसी ट्रेन सुद्धा उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे मला वाटतं त्याचा जसं मेट्रोनी आपण फायदा घेतला तसं त्या अशा ट्रेननी पण फायदा घ्यायला. तिकीट रेट जास्तच आहे नो डाऊट, पण मग थोडंसं आपल्यावर आपण थोडंसं आपल्या उभं राहण्यावर, चालण्यावर, सगळ्यावर आपण थोडंसं एक शिस्त आणली ना तर सगळ्या गोष्टी होतील असं मला वाटतं. पण आता तू जर बघशील तर लोकल ट्रेन आहे ना, लोकल ट्रेनचा प्रवासी आहे हा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. करेक्ट. आणि तुझे जे नाटक आहे वा काय प्लॅन, ते सुद्धा असे चाळकरी लोकांसंदर्भात आहे. हो हो हो, ते नाटक म्हणजे ना मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. सगळे नावाचं कुटुंब आहे, आडनाव सगळे आहे त्याचं. त्या सगळे आडनावावर बरेच त्याच्यामध्ये विनोद घडतात वगैरे. पण असे काही कुटुंब राहतात मुंबईमध्ये, मुंबई, पुणे, नवी मुंबई, पनवेल बिनवेल अशा बऱ्याच शहराच्या ठिकाणी राहतात. त्या कुटुंबामध्ये आई वडिलांना 3-3, 4-4 मुलं असल्यानंतर आता त्यांची लग्न झाल्यानंतर ते तिथे कसे राहतात. पण काही मुलांमध्ये धमक असते, ते स्वतःच्या हिमतीवर घर घेतात. पण काही मुलांमध्ये धमक नसते, ते वडिलोपार्जित घर आई वडिलांनी जर विकलं तर आम्हाला 2 पैसे मिळतील आणि आम्ही आमचे पैसे ऍड करून काहीतरी घेऊ, हा विचार त्यांच्या मनात असतो वगैरे. पण आई वडील काही घर विकत नाही. मग अशा वेळेला रागाच्या भरात आमच्या जीवावर बेतील असं काहीतरी ती मुलं करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. आणि मग याच्यातून त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होतो का? पण तू शिवडीमध्ये लहानाचा मोठा झाला, त्या ती जी जीवनशैली आहे तिकडची किरण गावातली, बरोबर, त्याचा तुझ्यावर प्रभाव त्या ह्याच्यात निश्चित. आता तो काय होतं ना की ना शेवटी आपण लेखक किंवा काही सगळ्याच गोष्टी काही इमॅजिनरी लिहित नाही. काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्याचीच रिफ्लेक्शन तुमच्या लिखाणामध्ये, कलाकृतीमध्ये दिसत असतात. तर ही गोष्ट मी पाहिलेली आहे ह्या वर्षात. आणि आजकाल तुम्ही जर बघितलं ना, दर 10 पैकी 7 घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. हो. आणि मला असं वाटतं ज्या ज्या वेळेला प्रेक्षक येतात ना ते म्हणतात तुम्ही ज्वलंत विषय मांडलाय. हो, म्हटलं तर हा काही फार म्हणजे विचार घेण्यासारखा नाही, पण नजरअंदाज करण्यासारखं तर नक्कीच नाही. तर मला असं वाटतं ना, हे आमच्या लेखकांचं म्हणजे अगदी तरुण मुलं आहेत ती, गौरव बहुतले आणि कोमल वंजारे यांनी उत्तम लिहिलंय. आणि कॉलेजमधली ही मुलं यांनी लिहिलेला हा विषय आहे. त्यामुळे आजकालची ही लेखक मंडळी जी आहेत, नवीन युथ,
त्यांच्याकडूनच मला असं वाटतं की नाट्यसृष्टी किंवा चित्रपटसृष्टी यांनी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही, पाहिजेत ना उत्तम काहीतरी घडवण्याची. त्यामुळे हे आजूबाजूच्या गोष्टींचं रिफ्लेक्शन आहे माझ्या नाटकामध्ये. म्हणजे आपण जे जगलो त्याची कुठेतरी एक त्याच्यातून जे काही सांगता येते आणि जगलोय म्हणण्यापेक्षा आजही त्या गोष्टी, जरी मी बोरिवलीला शिफ्ट झालो असलो, फ्लॅटमध्ये राहत असलो, तरी जीवनशैलीमध्ये काही फारसा बदल झाला नाही तिथल्या. तर माझ्या आई वडिलांचं घर तिकडे आहेच शिवडीतल्या घरामध्ये, पण आजूबाजूच्या चाळीमध्ये इथे इतरत्र आपण हे गोष्टी बघत असतो आणि त्याचं हे पण अर्थात ते काही जीवावर बेतेल असं काही करत नाहीत. पण असं समजा घडलं तर, केलं तर कोणी, या विषयावर भाष्य करणार माझं नाटक आहे. आणि त्यातून जे आता बरोबर पाहता तुम्हाला हा फार सिरियस विषय वाटतोय, पण हे घडतं सगळं विनोदाच्या माध्यमातून. पण त्यातला जो विनोद आहे तर त्या नाटकातल्या सिरियस पॉइंटला कुठे डिस्टर्ब करत नाही. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्यातल्या दिग्दर्शकांनी, आमच्या कलाकारांनी, सगळ्यांनीच आहे ना, त्या म्हणतो दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेलं, लेखकाला अभिप्रेत असलेलं असं काम केलंय. बरं, तुला 25 वर्ष झाली या व्यवसायामध्ये आणि या माध्यमामध्ये. आपण दोन्ही, हे माध्यम आहे, माध्यमाचा पण व्यवसाय करतो. तुला काय बदल दिसतोय 25 वर्षात? 25 वर्षात ऍक्टिंग मध्ये बराचसा बदल झाला. फॉर्म बदलला. दर एका तपानंतर वेगवेगळ्या फॉर्मची नाटकं, वेगवेगळ्या फॉर्मची कलाकृती यायला हव्या ते येत आहेत. आणि लोकांची अभिरुची थोडीशी बदलली आहे. पूर्वी विनोद खूप असा लाऊड आवडायचा, आता तो थोडासा सटल केला तरी तो लोकांना पटतो, आवडतो, भावतो आणि कळतो. महत्वाचं म्हणजे अरे याला विनोदी म्हणायचं होतं काहीतरी. सरकेइझम जे आहे ना ते कळायला लागलं आणि तिरकसपणा त्यातला. तर हे या गोष्टी आहेत ना, निश्चितच त्यामध्ये बदल झालेला आहे. पूर्वी सिंगल स्क्रीन होते, आता मल्टिप्लेक्स, ओटीटी आलं. पण बऱ्याच प्रमाणात फरक पडला. आणि या सगळ्यामध्ये ना मला वाटतं लॉकडाऊनचा फार मोठा हात आहे. हा बदल, इतका ट्रिमेंडस बदल जो झाला प्रचंड प्रमाणात, हे मला वाटतं काय प्रेक्षक डायरेक्ट असे खाली आलेत, असा सिनेमा बघायला सोडून असं बघायला लागलेत. त्यामुळे आपण एखाद्याला म्हणून सिनेमाला फार रिस्पेक्ट देतात म्हणून मान घाले मोबाईलवर आलेले आणि जगभरातले सिनेमे आपल्या बरोबर यायला लागलेत. करेक्ट. मग तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. असा करत आम्ही अच्छा हा सिनेमा का बघावा, नेक्स्ट म्हणून दुसरा, इतकं बोट सरकतायत. तर त्यामुळे जबाबदारी खूप वाढली फिल्म मेकरची. करेक्ट. काय 2 महिने सिनेमा तुमचा थिएटरमध्ये चालला, 3 महिने झाला सुपर डुपर हिट. आता 100 आठवडे 50 आठवडे गेलं, ते दिवसच. तर त्यामुळे आता तर म्हणजे अशी जबाबदारी आली की त्यावेळेला 3 महिन्यानंतर तुमचा सिनेमा कुठे येतो, तो OTTवर येतो. पण मला सांग की आता तू तर म्हणतो की आता आपण जगभरचा सिनेमा आजचा प्रेक्षक बघतो. बरोबर. म्हणजे जो 15 ते 35 वर्ग आहे तो आता जास्त कनेक्ट होतोय जगभरच्या कंटेंटशी, कारण वेब सिरीज बघतो वगैरे. पण त्याच्या स्पर्धेत आपण उभं राहू असं आपण आपला सिनेमा बनवतोय का? मराठी असेल की हिंदी असेल? मला असं वाटतं की ना आपल्या मराठी फिल्म मेकर्सनी ना किंवा प्रोड्युसर्स यांनी ना ह्या गोष्टीचा बाऊ न करता मला असं वाटतं ना की सत्य परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे. मग आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण नेमकं कुठे चुकतोय, काय होतंय. आणि मग मी माझा मराठी सिनेमा ना जरा साऊथ स्टाईलचा करतो वगैरे, ते बघतील की आता असे डब झालेले सिनेमा आपल्याला बघायला मिळतात. हो, मग तुम्ही परत ते वेगळं काय करणार? मग आपल्या मराठीतल्या ह्याला का बघायचं? हो, तो एवढा उत्तम आहे. तर मला असं वाटतं मराठीचं एक वेगळेपण असलं पाहिजे. पण त्याचबरोबरीने जगभरात जे घडत असलेले सिनेमे, पूर्वी माझं तर समजा मी इतका अनभिज्ञ होतो या बाबतीत, म्हणजे भारताबाहेरचा सिनेमा हा मला हॉलिवूडचा सिनेमा वाटायचा, स्पॅनिश सिनेमा पण, इराणी सिनेमा पण असं वाटायचं. त्यामुळे मला आता ह्या लॉकडाऊन मध्ये मला हे वेगवेगळी इंडस्ट्री आहेत. आता हॉलिवूडचा सिनेमा म्हणजेच उत्तम सिनेमा असा राहिलेला आहे. इराणी सिनेमा आहे, इस्रायली सिनेमा आहे, स्पॅनिश आहे, टर्की सिनेमा आहे. तर मला ना हे सगळे सिनेमे ना असे म्हणजे भारावून टाकणारे होते. आणि त्या सिनेमांनी मला काय दिसलं त्यामध्ये की ना की हे आपल्याकडे कधी होणार, हे आपण कधी करणार. आणि मग आपले सिनेमे बघताना
असं जाणवतं की वास्ट डिफरन्स आहे. हा बरोबर आहे. काय आहे ना, तुम्हाला एखादा मी सिनेमा दिला करायला, बजेट खूप दिलं वगैरे, पण तेवढं विजन आहे का? हा महत्वाचं ते आहे. विजन नसेल तर काही होणार नाही. म्हणजे एखाद्या माणसाला वन रूम किचनच आवडताना नाकीनं होत आहेत सगळं साफसफाई करायला, त्याला 3 BHK देऊन काय करणार हो तुम्ही? एक्झॅक्टली. तर हे जे आहे ना ते आवरायला जमणार आहे का त्याला? तो पसारा किंवा इंटेरियर करताना त्याला तेवढं मोठं विजन त्याला ठेवावं लागणार आहे. तर मला असं वाटतं ना, आत्मपरीक्षण करून आपण पुढे जाणं फार गरजेचं आहे, ना की आपण कुठल्या सिनेमाला कुठल्या इंडस्ट्रीला नाव ठेवणं किंवा प्रेक्षकांना नाव ठेवणं हे योग्य नाही असं मला वाटतं. प्रेक्षकांना नावं ठेवूच नाही, कारण प्रेक्षकांना समजतं की आपण काय पाहायचं ते. बरं 25 वर्षामध्ये वागण्यामध्ये किती बदल झाला आपल्या इंडस्ट्रीमध्ये? या 25 वर्षामध्ये मालिकांचं आक्रमण जास्त झालंय आणि स्त्रियांचा जो प्रेक्षक वर्ग म्हणून त्यांचा विचार केला गेलाय आणि त्यांना भावतील त्यांना आवडतील अशा मालिका तयार होणं. आणि मग अशा वेळेला जे नवीन कलाकार या मालिकांमधून येत होते, फक्त काय झालंय की त्याच्यातलं खरोखर टॅलेंट आहे का यापेक्षा लुक जातोय, ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त भर दिला गेलाय. त्याच्यामुळे लिखाणात सुद्धा तेवढं काही हे नाविन्य असं काही राहिलेलं नाहीये. त्यातल्या त्यात काही मालिका येतात त्या काहीतरी नाविन्यपूर्ण केलं जातंय त्याच्यामध्ये, नाही असं नाही. पण एकंदर पाहताना की ही एका रात्रीत मिळालेली जी पब्लिसिटी आहे ना त्याने रुळून जाते ती. पण मला असं करायचंय की आता असं म्हटलं जातंय की एखाद्याचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत त्याप्रमाणे त्याला काम द्यावं, सिनेमात असेल किंवा मालिकेत असेल. नाटकामध्ये तसं अजून आलेलं वाटत नाहीये. हे कितपत बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला काम आलं पाहिजे, तुमचे फॉलोअर्स हे कसं काय, फॉलोअर्स नसेल कसं का निवड करणार? एक मला असं वाटतं, एखादा मी समजा हॉटेल सुरू करायचं म्हटलं, त्याला म्हणजे मस्त मी मेनू कार्ड छान बनवेन, बाहेरचं बोर्ड चांगला बनवेन, छान इंटेरियर करेन, पण येणारच कशाला? सगळे लोक खायला येणार आहे. ते खाणं उत्तम आहे का हे फार सगळ्यात महत्वाचं आहे. ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे, त्याच्यावर आपण कामच करत नाही. तुमच्याकडे माणसं पब्लिसिटीवाली नको आहेत, तुमच्याकडे चांगली सुगरण माणसं आहेत, ज्यांच्या हाताला चव असेल तरच तुमच्याकडे रिपीट जेवणाला येणारा जो गिराईक येत आहे. ह्या गोष्टींकडे कधी बारकाईने बघणार आपण असं मला वाटतं. पण पुन्हा तेच म्हणतो, थोडंसं भरकटले पण आलंय थोडा काळ वगैरे. पण मला वाटतं याच्यातून जसा तो मध्यंतरीच्या काळात व्हिडिओचा जमाना खूप आला आणि सिनेसृष्टीवर खूप आघात झाला, ते फार काळ टिकलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे ह्या क्षणभंगूर गोष्टी आहेत, ते येऊन जाणार. त्यामुळे त्या गोष्टींनी प्रभावित होऊन कोणीतरी अशी काही पावलं उचलायला हवीत. आणि ते रील स्टारला लोक हिरो करायला जातात, त्या रील स्टारला मालिकेमध्ये घेतात. अरे पण रील स्टार असणं आणि तो अख्खा सिनेमा किंवा मालिका पेलणं याच्यामध्ये फरक आहे ना? फरक आहे ऑब्व्हियसली. तुमच्यात ते कॅलिबर नसेल, ती स्ट्रेंथ नसेल तुमच्यामध्ये की अख्खं 2 तासाचा सिनेमा पेलून नेणं त्या नटाकडे, तर असं झालं नसतं. आता बघा ना, सध्याच्या काळामध्ये जर ओम भूतकर नव्यानं दिसला, आपला आधी तो काम करतच होता, पण मुळशी पॅटर्न मध्ये जेव्हा दिसला तेव्हा एक अख्खा सिनेमा तो एकाच खांद्यावर पेलवू शकतो, असं नट सापडलं की आपल्याला. बरोबर आहे. तुझं स्वतःचे चित्रपट सोडून इतर चित्रपट पाहणं किती आहे? खूप आहे माझं. अच्छा. पण आता काय झालं, लॉकडाऊन नंतर आहे ना, मी लॉकडाऊनच्या आधी मी हिंदी सिनेमा आणि असंच बघत होतो आणि हॉलिवूड सिनेमा मला माहिती होता आणि मराठी सिनेमा. आता त्या पलीकडे जाऊन जे काही OTTवर मला इतके जगभरातले सिनेमे बघायला मिळतात ना, त्या सिनेमांनी खरं सांगतो लॉकडाऊनने किंवा त्या सिनेमांनी आम्हाला आमचा आरसा दाखवला, निदान मला तरी. मी कुठे आहे याची मला जाणीव करून दिली. आता मला कुठे पोचायचंय, जर तिथे पोचायचं तर मला किती मोठा प्रवास करावा लागेल, तर या गोष्टी ना खूप जाणवायला लागल्या मला. आणि मला असं वाटतं ना, जोपर्यंत आपण उत्तम बघत नाही तोपर्यंत उत्तम आपण करणार नाही, हे करावंसं वाटणार नाही. करावंसंही वाटणार नाही आपल्याला. जर इच्छा असेल तुमच्याकडे, दुर्दम्य इच्छा आहे की मला काहीतरी चांगलं करायचंय, उत्तम बघायलाच हवं. जोपर्यंत मी एखाद्या चांगल्या हॉटेलला जाऊन खाणार नाही आणि मी दुसऱ्या हॉटेलला मी का जावं, तिथेही जर उत्तम असेल तर डेफिनेटली मी त्या हॉटेलला जाणार नाही, ह्याच हॉटेलला जाईन. पण तुझा मी एक चांगला सिनेमा बघितला ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं. अरे तो काय, मुजावर, नियाज मुजावर दिग्दर्शित ताजमहाल. आणि तो जो आहे म्हणजे एका रिमोट कुठल्या तरी दूरवरच्या गावामध्ये चित्रीकरण केलं वगैरे.
पण अशा सिनेमामध्ये काम करण्याची संधी आणि असा तुझा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाही, तो फक्त फेस्टिवलमध्ये राहतो, याबद्दल काय? एक सांगू का, तो सिनेमा मी आणि सुजय महाजन माझा नाशिकमधला मित्र त्यांनी दिलेला जन्म आणि आम्ही तो इम्प्रोव्हाइज केला, ती गोष्ट तयार केली आम्ही. आणि मग त्याच्यावर गोष्ट स्वरूपात तयार झाल्यानंतर निर्माते आमच्याकडे तयार झाले, कुलभूषण मंगळे सर, आणि तो सिनेमा घडायला लागला. आता ह्या सिनेमाचं दिग्दर्शन मी नियाजला याच्यासाठी बोलवलं, कारण मला तो सिनेमा इच्छा होती खूप तो डिरेक्ट करावा. गोष्ट आपली असल्यामुळे मला करायचंच होता. पण असं झालं की प्रीला आणि पोस्टला माझ्याकडे वेळच नव्हता, की इतर सिनेमांमध्ये मी ॲज अन ऍक्टर काम करणार होतो. मग नियाज इज अ राईट पर्सन की ज्याला मी माझी कथा हँडओव्हर करू शकतो. आणि नियाजनी त्यांनी त्याच्या गोष्टीतले आणखी संस्कार करून वगैरे एक वेगळी आणखी मस्त त्याला एक लेअर देऊन गोष्ट तयार केली. आणि तो सिनेमा मी ज्युनियरमध्ये शूट केला आणि त्याच्यामध्ये उत्तम उत्तम कलाकार होते. शशांक शेंडे, नामदेव मरकुडे, किरण खोजे, पुन्हा बरेच बालकलाकार, तो विनायक पोद्दार, अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. अर्पिता घोगरदरे नावाची अभिनेत्री, जिने माझ्या बहिणीचा रोल केला. एवढं उत्तम ते सगळं जमून आलं होतं. विजय निकम, माझ्या वडिलांचा रोल त्यांनी केला. ते उत्तम सगळे टीम जमून आले. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, तो सिनेमा रिलीज नाही झाला, काही प्रॉब्लेम्स असेल टेक्निकल, ते त्याच्यात न शिरता मला एकच गोष्ट बरी वाटली त्याची, की मला अशा पद्धतीची गोष्ट सुचू शकते की ते जगभरातल्या फेस्टिवलला किंवा तिथल्या परीक्षकांनी नावाजावी, ती गोष्ट अप्रिशिएट करावी, याचं मला समाधान वाटलं. म्हणजे एकीकडे मी दगडी चाळ सारखा सिनेमा करतोय, गाढवाचं लग्न सारखा सिनेमा करतोय, आणि वर एखादी मला गोष्ट सुचते ती तशी पण आहे. आणि त्याच्यात अशा सिनेमामध्ये मला उत्तम बाप साकारता आला त्या सिनेमामध्ये, याचं समाधान आहे. फक्त आता काय होतं की ना, अशा उत्तम सिनेमाला उत्तम प्रेझेंटर मिळत नाहीत. दुर्दैव, हे आपलं दुर्दैव आहे आपल्या मराठीचं, की इतकं नॅशनल अवॉर्डच नाही, इंटरनॅशनल 2 पुरस्कार आहे, इटलीचे 2 पुरस्कार आमच्या फिल्मला. बांगलादेश फिल्म फेस्टिवल मध्ये सुद्धा त्याचं स्क्रीनिंग झालंय. तर एवढ्या उत्तम दर्जाची आमची फिल्म आहे ताजमहाल. आणि आता काही वाईट घेण्यापेक्षा ना, म्हणजे काही होऊ शकलं नाही त्या सिनेमाचं, हे तर वाईट वाटतंच. पण मला असं वाटतं की आपल्याला एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा, ज्याची जगभरातल्या समीक्षकांनी परीक्षकांनी नोंद घ्यावी, असा सिनेमा सुचला, याचं जास्त समाधान आहे. पण असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट ही आज गरज आहे असं वाटत नाही? डेफिनेटली. आता तर हे OTTच्या माध्यमातून असे सिनेमे खरं तर पोचायला पाहिजेत लोकांपर्यंत. फक्त आता काही OTT आहेत त्या मराठी सिनेमा घेत नाहीत वगैरे. तर मला असं वाटतं त्यांनी जरा एखाद्या सिनेमाची काही सिनेमाची ट्रायल घ्यावी आणि त्यातून मग तुम्ही सिलेक्ट केलात तर मला असं वाटतं तुमच्या OTTवर सुद्धा एक तुमच्या OTTचा एक सन्मान राखला जाईल, असा सिनेमा तुम्हाला देखील मिळेल. आणि चांगला सिनेमा नेहमीच हळूहळू काय असे ना, पण तो लोकप्रिय होतो. पण तू आता हे जे कमर्शियल सिनेमाचं म्हणतो आपण, ज्याला पारंपरिक व्यावसायिक लोकप्रिय सिनेमा म्हणतो, त्याच्या बाबतीत तुला असं झालंय की तुला रोल ऑफर झाला आणि नंतर तूच नाही, असं असणारच? हा, ते होतं. पण आता मी त्याचं दुःख करत बसलो नाही की अरे हे मला मिळालं नाही किंवा ते माझ्या वाटत. मला असं वाटतं तुमच्या नशिबात असतं ना, ते तुम्हाला मिळतंच. कदाचित त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी तुमच्या नशिबात दिलं असेल म्हणून ते सुटलं असेल, हा विचार किंवा नुसतं विचार असं म्हणून मन आपलं रिजवायचं वळवायचं असं नाही, पण तसंच घडत असतं. मला असं वाटत होतं कॉलेजमध्ये असताना, मी हिरो का नाही. पण माझ्या मी जो सिनेमाच्या माध्यमातून लोकांना दिसायला हवा, खऱ्या अर्थानं संजय खापरे दिसायला हवा, तेव्हा वय वर्ष 37 आलं माझं. आणि मला असं वाटतं केव्हा आलं, कधी आलं, अरे यायला होतं आधी, पण आता आलंय तर तू काय करतोयस, त्या संधीचं सोनं करतोयस का, हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं. ज्या वेळेला मी अगदीच तरुण होतो, तेव्हा 30-35 वर्षाचा वगैरे होतो, त्यावेळेला माझ्याकडे गाढवाचं लग्न आलं, दे धक्का आला, चॉईस नाही आपल्याकडे की मी मॅनलीच दिसायला पाहिजे. जे येईल ते स्वीकारायचं आणि ते तडीस लावायचं काम उत्तम कसं करता येईल याकडेच लक्ष राहिलं. त्याच्यामुळे मला ना जास्त मी हिरो होण्यापेक्षा ना मला ते कॅरेक्टर जमलं पाहिजे याच्याकडे माझा जास्त कल होता. त्यामुळे मी कदाचित हिरो म्हणून मी स्वतःला कधीच बघितलं नाही. आता तसं बघायला गेलं ताजमहाल या माझ्या सिनेमामध्ये
मी तर वन ऑफ द सेंट्रल कॅरेक्टर म्हणजे मेनच रोल म्हणता येईल. पण तो माथा म्हणजे शेतात काम करणाऱ्या मजुराची गोष्ट आहे ती. मला तो प्रमुख भूमिका अशा पद्धतीची मला करायला आवडेल. मला खरं सांगतो ना की ना तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कळली पाहिजे, तुम्ही कसे आहात ते दिसलं पाहिजे. आता सचिन खेडेकरांचं म्हणजे सचिन खेडेकर अत्यंत माझ्या जवळचा मित्र, मला त्याचं फार बरं वाटलं. तो काकस्पर्शेमध्ये होता, वयस्कर होता, म्हातारा होता, पण त्या सिनेमाचा हिरो होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर शिवाजीराजे भोसले हा सिनेमा आला, मी शिवाजीराजे भोसले, त्याच्यामध्ये 2 कॉलेज गोईंग मुलांचा बाप होता पण हिरो होता. मला असं वाटतं मला माझ्या पर्सनॅलिटीला जाईल अशा भूमिका करायला मला जास्त आवडतील. मग ते मेन कॅरेक्टर आहे किंवा सबऑर्डिनेट कॅरेक्टर आहे हे माझ्यासाठी दुय्यम असेल. पण मी तुला प्रश्न केलेला की तुला निवडला आणि तुलाच डावलला, या गोष्टींचा मी कधीच विचार नाही. एकदा असं झालं होतं ते म्हणजे डावलला असं म्हणता येणार नाही. माझा लयभारी सिनेमा चालू होता आणि त्याच वेळेला मला संजय जाधव सरांनी मला दुनियादारीसाठी विचारलं होतं. पण मी तिथे अडकल्यामुळे मला इथे करता येत नव्हतं आणि हे 1-2 सीन शूट झाले होते लयभारीचे आणि मग इथे कसं जाणार आपण. पण दुनियादारीतला कुठला रोल आता ते मला आठवत नाही, मला कुठे कास्ट करणार होतं ते, पण तो रोल होता काहीतरी आणि त्यांनी विचार केला म्हटलं डेफिनेटली चांगला काहीतरी असेल. पण एक मला बरं वाटतं की ना आपलं कुठलं तरी काम कुठेतरी वर्क होत असतं आणि ते बघून कोणीतरी दिग्दर्शक आपल्याला लक्षात ठेवून अशा पद्धतीच्या भूमिकांसाठी विचारत असतो. आता लढ मनातला माझा हा रोल विलनचा इतका उत्कृष्ट झाला आणि ते भावलेला त्या सिनेमाचा असिस्टंट डिरेक्टर होता चंदू कणसे, आमचा मित्र चंद्रकांत कणसे, तो दगडी चालचा डिरेक्टर होता. त्यांनी बरोबर तिकडे मला घेतलं. त्यामुळे मला असं वाटतं ना कुठलं काम केलेलं फुकट जात नाही, ते बरोबर लोकांच्या लक्षात राहतं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे आपण इथे किती रमायचं. टाईपकास्ट होण्याला चान्सेस खूप असतात. आपल्याकडे लोक हा विनोदी नट स्टॅम्प, हा विनोदी नट असं खूप गणलं जातं आपल्याकडे. एक कॅटेगरी आपल्याला करतात, आपल्या एका कॅटेगरीत ठेवतात. मला दे धक्का केल्यानंतर अशा पद्धतीचे अनेक सिनेमे आले होते ऑफर. मला कसं माझ्यासाठी तो चॅलेंजिंग रोल होता म्हणून मी केला, परत त्याच्यात अडकायचं नव्हतं म्हणून माझ्याकडे प्लॅन बी रेडी होता. मी डिझायनिंग करत होतो, त्याच्यात रमत होतो. गरज तर कोणाला नसते, बरोबर आहे, गरज असते आपल्याला, पण उगाच काहीतरी करायचं आणि तिथे अडकून पडायचं आणि मग तेच आयुष्यभरासाठी स्टॅम्प लागतो, ते मला नको होतं. मी तुझी अशी प्रवृत्ती आहे की जी संधी मिळेल ती घ्यायची, त्याच्यातून शिकायचं. हो डेफिनेटली. आणि कसं आयुष्यभर माणूस शिकत राहतो, तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे. आता मी जरी नाटकाचा दिग्दर्शक होतो आणि ते परिपूर्ण झाले असं समजून मी चालत नाही. त्याच्यात अजून काही बारकावीनिशी अजून मला काही काही सुचत असतात, प्रयोगागणिक काही गोष्टी, तर मी माझ्या कलाकारांना, माझ्या इतर को आर्टिस्टला मी सांगत असतो आणि मी स्वतः सुद्धा इम्प्लिमेंट करत होतो. मी जरा हे करणार आहे, तू जरा असं रिॲक्ट हो, हे होतच राहतं. आता तू जे म्हणतोस ना वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, तर तुझ्या चित्रपटाच्या बुकलेटवर आता आपण बोलूया. अरे वा. तू विविध प्रकारच्या भूमिका करत 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 वाटचाल करतोयस. ते नाटक असेल, सिनेमा असेल, छोटा पडदा असेल, आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे टाईप कास्ट व्हायचं नाही, कारण टाईप कास्ट झाल्यानंतर काय होतं की अरे हाच यालाच देऊया वगैरे. तर तुझी काही चित्रपटांची बुकलेट आहेत, तू बघू काय आठवणी सांगतोस ते. ओ फॅमिली कट्टा हा सिनेमा म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सर यांच्याकडे कधी आपल्याला काम करायला मिळेल असं आयुष्यात वाटलं नव्हतं. उत्तम दिग्दर्शक, उत्तम माणूस आणि प्रचंड वाचन असलेला अशी ही व्यक्ती आहे आणि त्यांच्या सिनेमात काम करायला मिळणं त्यांच्या दिग्दर्शनाखाली खूप ग्रेट गोष्ट होती माझ्यासाठी. कारण त्याचं गांधी विरुद्ध गांधी नाटक त्यांचं पाहिलं होतं मी, अनेक नाटकं पाहिलेत आणि त्यात आम्ही विनोदी नाटकं करत असलेले. आम्हाला कधी हे बोलवतील, कधी आम्ही यांच्या जवळ जाऊन चर्चा तरी करू का, पण त्यांच्या कलाकृतीत काम करायला मिळालं हे माझं भाग्य. आणि वंदना गुप्ते या अभिनेत्री, यांच्या 4 चौघी, म्हणजे ज्या वेळेला नुकतेच आम्ही एकांकिका वगैरे करायला लागलो होतो त्यावेळेला त्यांचे 4 चौघी सारखे नाटक बघत होतो आम्ही. इतकी प्रतिभावान अभिनेत्री आणि त्यांच्या प्रोडक्शन अंडर काम करायला मिळणं म्हणजे माझ्यासाठी म्हणजे दुग्ध शर्करा योग. एक तर प्रभावळकर पण इकडे, चंद्रकांत कुलकर्णी सर पण आहेत, किरण करमरकर एक माझा अत्यंत
आवडता नट. अच्छा. त्याच्याबरोबर काम करायला मिळालं. वंदूजींबद्दल सांगायचं झालं तर आहे ना, इतक्या बारकाईनिशी काम करतात त्या मॅडम. म्हणजे त्यांचं मी हरवलेल्या पत्त्यांचा बघायला बघितल्यानंतर मला असं वाटतं इतकं संथ नाटक आहे पण कुठेच बोर होत नाही. आणि शेवटच्या 20 मिनिटात जी बॅटिंग करतात शेवटच्या स्लॉग जोरमध्ये, अमेझिंग. मला असं वाटतं प्रत्येक अभिनय शिकणारा आलेली जी मंडळी आहेत त्यांनी हे नाटक आवर्जून बघावं. चंदू सरांचंच ते नाटक आहे. आणि प्रभाळकरांबद्दल काय बोलायचं, हे म्हणजे आमच्यासाठी युनिव्हर्सिटी आहे. बरोबर, अगदी. म्हणजे यांच्या बरोबरीनं आपल्याला काम करायला मिळालं, त्यांच्या मुलाचा रोल करायला मिळाला आणि त्यांच्या सहवासात राहायला मिळालं. मी त्यांच्याबरोबर केलेला हा एक सिनेमा, त्याच्यानंतर मर्डर मिस्त्री नावाचा एक सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये सुद्धा मला काम करायला मिळालं. आणखी एक सिनेमा होता झाला बोबाटा. त्यावेळेला माझ्या एका विनोदी सीनला ते माझ्या बरोबर होते आणि त्या रिॲक्शनला त्यांनी तिथले तिथे दाद दिली, त्याला हसू फुटलं होतं. आणि ह्या 3 सिनेमे त्यांच्याबरोबर मी जेव्हा केले ना, ती व्यक्ती मला आपल्याला नावाने ओळखते. अच्छा. याचं मला खूप समाधान वाटायला लागलं. आणि बरीचशी मंडळी घेतल्या. आलोक राजवाडे हा नव्या दमाचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, या मंडळींबरोबर काम करायला मिळालं. मला असं वाटतं ही सगळी टीम आहे आमचा फॅमिली कट्टा. प्रतीक्षा लोणकर, सचिन देशपांडे, जुलेखा तळवलकर, गौरी, सई तामणकर. सई बरोबर मी अंकुशची एक फिल्म केली होती, अंकुशने डिरेक्ट केली होती, झकास नावाची फिल्म, त्यामध्ये आम्ही एकत्र होतो. पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला खूप, आणि या सिनेमात आणखी फार हिंदीतलं मोठं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे आदेश श्रीवास्तव. आता ते हयात नाहीत, पण त्या माणसाने एल्पिन बरोबर, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून त्यांनी काम केलं होतं. खूप अशा गप्पा गोष्टी या सेटवर आमच्या व्हायच्या वगैरे त्यांच्याशी. खरंच या सिनेमाने ना मला एका वेगळ्या जॉनरच्या, वेगळ्या कॅटेगरीमध्ये मला काम करायला दिलं, याचं समाधान खूप आहे. येस. ओ सलाम सलाम. किरण यज्ञोपवीत याचा हा सिनेमा, क्या बात आहे. म्हणजे पुन्हा तेच म्हणतो ना, हे कशाचा परिणाम आहे माहिती, ह्या सिनेमात मला काम करायला मिळणं. या सिनेमामध्ये मला किरण यज्ञोपवीतच्या सिनेमामध्ये काम करायला मिळण्याचं भाग्य लाभलं, ते काकस्पर्शी या सिनेमामध्ये. अच्छा. म्हणजे काकस्पर्शी या सिनेमामध्ये हे महेश सरांचं कौतुक आहे, त्यांचं क्रेडिट आहे की त्यांनी अशा सिनेमात मला पाहिलं, मी दिसलो त्यांना, की अशा पद्धतीच्या सिनेमात, ज्या सिनेमाला एक ठहराव आहे, त्यांना विषयाचं एक गांभीर्य आहे, आणि अशा लेवलच्या सिनेमामध्ये आपण होतो, त्यामुळे ह्या सिनेमात मी आहे असं मला असं वाटतं. आणि गिरीश कुलकर्णी काय, म्हणजे ही मंडळी आपल्या आयुष्यात आलीच नसती जर किरण यज्ञोपवीतनी बोलवलं नसतं, त्याच्या आधी काकस्पर्शी माझ्या आयुष्यात झाला नसतं. खूप छान मंडळींबरोबर काम करता आलं या सिनेमात. अतिशा नाईक वगैरे सगळी मंडळी होती आमची. आणि इथे ही गोष्ट शिकलो मी. या सिनेमामध्ये जर उद्या इन फ्युचर मी कधी सिनेमा केला, बिईंग अ डिरेक्टर, तर मला एकच गोष्ट अशी जाणवते ना, या सिनेमामध्ये ना कोणीही आहे ना व्हॅनिटीमध्ये बसलं नव्हतं. आणि एकच व्हॅनिटी होती. एकच व्हॅनिटी होती. आम्ही तिथे, मला आठवतंय, छोटी होती, त्या स्त्रियांसाठी काय वॉशरूमला जाणं वगैरे यासाठी होती. पण बाकी तिकडे तंबू टाकला होता आणि आम्ही सगळे तंबू तसं लोड बीड गादी बिडीला टेकून वगैरे बसलो होतं. मी जर, मला असं वाटतं, उत्तम फिल्म मेकर असेल आणि फिल्म करण्यासाठीची धडपड असेल, किंवा जेन्युइन माणसं तिकडे जर असतील ना, पॅशन असेल ज्यांच्याकडे, अशी माणसं जर असतील ना, तर कुठलाही कलाकार टँट्रम दाखवणार नाही. असं मला वाटतं. आणि ते सगळं मला असिस्टंट डिरेक्टर पासून सगळी ही लहान लहान मुलं जी आहेत ना, त्यांनी अप्रतिम. विवेक साबुकस्वार या नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर बरोबर मला काम करायला मिळालं. एक खूप छान वाटतं आपल्याला की याला आपण काहीतरी आयुष्यात केलं, ते हे सिनेमे आहेत. सलाम. अरे पुन्हा मी त्याचीच री ओढीन. लढ म्हणा, काकस्पर्श, ह्या सिनेमांमुळे मी एक गंभीर प्रकृतीचा नट
किंवा ज्याला अभिनयाची समज आहे असा जो समज इतर दिग्दर्शकांमध्ये झाला, त्या सिनेमामुळे हे सिनेमा मिळालेले आहेत. बे के बे. संचित यादव नावाचा आमचा मित्र आहे, त्यांनी हा सिनेमा डिरेक्ट केला होता. आणि ह्या सिनेमात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो मी. तिथे आम्ही त्या रत्नागिरीचे खानवली गावात आम्ही शूटिंग करत होतो. तिथलं मी झऱ्याचं पाणी प्यायला होतो. झऱ्याचं पाणी प्यायलो. नंतर मी बिस्लरी किंवा मिनरल वॉटर जे आहेत ते बंद केलं. म्हटलं अरे मला हे पाणी दे. अरे कलाकारांना बरं नाही वाटत. अरे पण अख्खं गाव पितं ना, मग आम्हाला काय आहे. बरोबर आहे. मग मी कधी होणार 12 गावचं पाणी सांगायला मोकळं. पण खरोखर ना आपल्यापर्यंत उत्तम जर काय येत असेल कुठल्या गोष्टींमुळे, तर मला असं वाटतं हे सिनेमाचं हे माझ्या आयुष्यात आलेलं हे माध्यम आहे, ज्याच्यामुळे मला उत्तम चवीचं जेवण जेवलंच आहे, पण उत्तम चवीचं पोषक पाणी या सिनेमाने मला वेगळेपण आहे. आणि खूप चांगला सिनेमा होता. खूप जवळचा सिनेमा आहे एक सुद्धा. तुम्ही बाप रे आत्ताच विषय काढला. आणि तो सिनेमा, ज्या सिनेमामुळे बोभाटा झाला, अनुप जगदाळे आमचा मित्र, त्याच्याबरोबर मी याआधीचा एक सिनेमा केला होता, भरला मळवट रक्तानं, जो खून बरी मागचा रिमेक म्हणता येणार नाही, कारण त्याची गोष्ट इटसेल्फ वेगळी होती, सॉर्ट ऑफ तशीच होती. पण त्या सिनेमामुळे ह्या दिग्दर्शकाची माझी चांगली मैत्री झाली आणि उत्तम कथानक असलेला हा सिनेमा माझ्या आयुष्यात आला. यामध्ये कमलेश सावंत, कितीतरी गँग होते आमचे कलाकारांची वगैरे. या सिनेमामध्ये प्रभावळकर ते आता सांगितलं. प्रभावळकरांची एक गोष्ट मला आणखी सांगावीशी वाटते ना, आपण कलाकार वगैरे जेव्हा म्हणतो ना, अरे याचं अमुक एक, ह्याच्याकडे ही गाडी आहे, ह्याच्याकडे ती गाडी आहे, ह्याचं इथं फार्म हाऊस आहे, तिथे ते फार्म हाऊस आहे, हॉटेल आहे, 4 फ्लॅट आहेत. हे प्रभावळकरांची किती प्रॉपर्टी माझ्या कधीच माझ्या लक्षात पण नाही आणि मला माहिती करून घेतली नाही. पण प्रभावळकरांबद्दलचा जो आदर आहे ना, प्रभावळकर आले असं म्हणून ते यायचे. तर प्रभावळकर सेंट्रोमधून आले का कुठल्या फॉर्च्युनर मधून आले, आम्हाला काही घेणे देणं नाही, प्रभावळकर आले. तो हा जो उच्चार करणं ना प्रभावळकर, तर मला असं वाटतं ना की त्या कलाकाराने केलेल्या कामाची पावती आहे त्यांना मिळालेली. कारण त्यांनी जे करून ठेवलंय ना ते आमच्या इथे रुतलेलं आहे. आणि मला वाटतं त्यातलं थोडं करून आम्ही जरी आयुष्यभर वापरलं ना, काहीतरी थोडासा शिकत तरी एखाद्याचं करिअर होऊ शकतं असं आहे ते. असं आहे ते. खूप छान जुन्या नव्याची सांगड घातली. तेच मला म्हणायचं. याच्यामध्ये मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल नावाची अभिनेत्री होती, हिचा मला वाटतं आय थिंक पहिलाच सिनेमा असा होतो. पण जी कलाकारांची जुन्या आणि नव्याचा जो मेळ घातला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना त्या दिग्दर्शकाची हातोटी एखाद्याला ना सिनेमा समजवताना ना ज्या पद्धतीने आम्ही पाहिले, त्याचे असिस्टंट पण इतके जबरदस्त असायचे की कोणाला काय सांगायची गरजच भासायची नाही. इतकं एकदा निरसन मिळालं ना, तुमच्या भूमिकेविषयी ब्रीफ मिळालं ना, का त्या कलाकाराला सोपं जायचं. आणि या सिनेमामध्ये कमलेश सावंत या नटाबरोबर पुन्हा एकदा दगडी चाळल्यानंतर काम करायला मिळालं. तो एक जबरदस्त व्यक्तिमत्व. भाऊ कदम याच्यामध्ये होता. म्हणजे वेगवेगळ्या जॉनरची मंडळी एकत्र आली होती याच्यामध्ये. म्हणजे 2 असे नट होते, मी आणि कमलेश सावंत, जे राडे करणारे, एकदम गुंडागर्दीवाले असे, म्हणजे फाईट वगैरे करणारे, कमर्शियल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ऍक्शन सिनेमा करणारे नट आम्ही त्या सिनेमामध्ये होतो. एकीकडे भाऊ कदम, परत तो रोहित चव्हाण, ही सगळी मंडळी त्यामध्ये अशी बरीचशी होती. मजा आली. पण तुला अनुप जगदाळेकडनं अजून एक गोष्ट समजली असेल. कोणती? तंबू थिएटर्स. हो. अरे या बाबतीत मी एवढंच सांगतो की त्या माणसाला गावाखेड्यातल्या प्रेक्षकांना नेमकं काय हवंय, करेक्ट, मला वाटतं या माणसासारखा कोणाला त्याबद्दलची माहिती असेल असं मला बिलकुल वाटत नाही. इतकं जबरदस्त ते असलेलं, आणि स्वतःच त्यांचं तंबू होतं ना, त्याच्यात परंपरागत आहे ते. आणि मला असं वाटतं की ना काही लोक आहे ना मास कम्युनिकेशन, कुठेतरी FTI किंवा काय करून येतात माणसं. हा एक वेगळ्या स्कूलमधून आलेला डिरेक्टर आहे, त्यामुळे याचं सिनेमाकडे बघण्याचं विजन एक वेगळं आहे. त्यामुळे याचा सिनेमा सर्वसामान्यांना जर भावत असेल तर याचं कारण म्हणजे त्यांनी
जो काळ त्याच्या लहानपणी पाहिलाय, भोगलाय, तो सगळा त्याला व्यवस्थित तशा पद्धतीनं आपल्या कलाकृतीत मांडता येतो असं मला वाटतं. हो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा खरं सांगतो, दे धक्का नंतर सरांकडे मला काहीतरी काम करायचं होतं, पण कसं करणार, काय करणार आपण, कसं होणार, आपल्याला काम मिळणार का, तर ह्या गोष्टीनं पण सिनेमा सुरू झाला आणि सरांनी मला बोलवलं का नाही याचं मला फार अप्रूप वाटलं होतं किंवा जरा वाईट वाटलं होतं. तेव्हा सरांना मी म्हटलं, सर मला यायचं. अरे ते म्हणाले, काय तुला याच्यात सिनेमात कुठे रोलच नाही रे, तुला कुठे वेस्ट करू वगैरे. पण मला असं आतून एक असं कुठेतरी वाटत असतं ना, काही सिनेमांबद्दल मला वाटत होतं त्यावेळेला, खरं सांगतो, एक कुछ बडा होणे वाला, हे काहीतरी याच्यात काहीतरी घडणार. तुम्हाला सांगू ना, म्हणजे मला दगडी चाळबद्दल तसं वाटत होतं, काकस्पर्शबद्दल तसं वाटत होतं, लढ म्हणाबद्दल तसं वाटत होतं. दे धक्का मी तो एन्जॉय केला, पण काही सिनेमांबद्दल जे वाटलं आणि ते तसे झाले. फॉर एक्झाम्पल लयभारी, त्या सिनेमाबद्दल असं वाटत होतं मला की अरे काहीतरी हे मोठं होतंय, माहिती नाही किती चालेल काय वगैरे, पण याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली जाईल. तसा हा सिनेमा मला त्यावेळेला कुठेतरी वाटत होता. सर म्हणाले, अरे नाही रोल, नाही सर मला याच्यात सिनेमात काम करायचं, काही बघा, मला काहीतरी करायचं छोटं मोठं. मग शिवाजी महाराज ज्या वेळेला पेटाऱ्यातून तिथून पलायन करतात त्यावेळेला, त्यावेळेच्या सिक्वेन्समध्ये हिरोजी फर्जन जे कॅरेक्टर होतं, तर मी असल्यामुळे सरांनी तिकडे क्लोज बीज लावून ते जरा कॅरेक्टरला आणखी थोडंसं वजन देण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं ना की ही गोष्ट सरांनी खूप जपली आणि त्यांच्या प्रत्येक सिनेमात जपली. ती म्हणजे अशी की ना, त्यांच्या सिनेमामध्ये ना ही टॅगलाईन नसते, पाहुणे कलाकार नाही, मैत्रीला जागलेले, येस असं. आणि मला ते ना वाचताना सुद्धा प्रेक्षकांना अरे वा असं वाटतं. एंड स्क्रोलला कोण थांबत नाही, पण ती गोष्ट बघण्यासाठी मी नेहमीच थांबायचो वगैरे. पण ह्या गोष्टी सरांनी खूप जपल्या. त्यामुळे सरांकडे, आणि ज्या माणसाने मला एक माझ्या आयुष्यात एक मोठं असं माझ्यासाठी जर दालन उघडून दिलं असेल सिनेमाच्या बाबतीत, ते महेश सर वगैरे. कारण माझ्या आयुष्यातला विमानातला पहिला प्रवास मुंबई ते नागपूर हा सुद्धा सरांमुळे झाला. आणि जगभरात जे मी फिरलो, फॉर एक्झाम्पल सिंगापूरला गेलो, मकाऊला गेलो, त्या मिक्ताच्या निमित्तानं, त्या मिक्ता अवॉर्डमध्ये मी काही परफॉर्म केलंय का तर नाही, पण त्या टूरवर मला घेऊन जात होते सर. त्याच्यानंतर दे धक्का 2 आमचा लंडनला झाला, 25 दिवस आम्ही तिकडे होतो. हे सगळं सरांचं क्रेडिट आहे. माझ्या पासपोर्टवर जो स्टॅम्प लागलाय युकेचा तो सरांमुळे. त्यामुळे या माणसाचं फार माझ्या आयुष्यात योगदान आहे. आणि सचिन खेडेकर, ज्याच्यामुळे ना माझ्यामध्ये एक कलाकार ॲक्टर म्हणून आपलं कसं असायला हवं, आपण कसं काम करायला हवं, याचं विजन देणारी ही 2 माणसं आहेत माझ्या आयुष्यात. पण तू आता जे सलाम किंवा हे बे के बे काही वेगळ्या भूमिका केल्या म्हणतोस, पण तुला त्याची ओळख मिळाली? ओळख मिळाली डेफिनेटली मिळाली. एक सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेला काकस्पर्शाच्या पार्टीत गेलो होतो त्यावेळेला रिमाजी भेटल्या होत्या, रिमा लागू त्यावेळेला भेटल्या होत्या. आणि आपल्याला असं वाटत असतं ना, आपण काम करतोय, आपण आपलं जगतोय, आपल्याला बघत असेल सर्वसामान्य प्रेक्षक बघत असेल. तेव्हा मला रिमाजी म्हणायला, छान काम करतोस, छान काम केलं त्याच्यामध्ये. म्हटलं थँक्यू, तुला यदाकदाचीच पासून मी फॉलो करते. अच्छा. म्हणजे माझ्या आयुष्यातलं जे नाटक असं की ज्या नाटकाने मी लोकांसमोर दिसलो, त्या नाटकापासून ते मला बघतायत आणि ते मला फॉलो करतायत. एवढी मोठी व्यक्ती, त्यांनी थोडक्यात काय की त्यांनी फॉलो म्हणजे काय, ते त्यांनी माझा प्रवास पाहिलाय, कसा याचा ग्राफ चाललाय. तर मला असं वाटतं ना, काही माणसाकडे आपल्याकडे ना ते बघत असतात, आपल्याला ते कळत नसतं. आपण जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यातला जो मार्ग निवडलेला आहे अभिनयाचा वगैरे, ते चोखंदळ राहायलाच हवं. काही वेळेला चोखंदळ राहता येत नाही, ते व्यावसायिक गरजा असतात आपल्याला. आणि कसं आहे की 25 लाख जो एका सिनेमाचा घेतोय जो नट, त्याला सुद्धा 40 रुपये तुरडाळ असेल किंवा 80 रुपये तुरडाळ असेल, तर आणि 1 लाख 2 लाख कमवणाऱ्याला सुद्धा तेवढीच तुरडाळ आहे. त्यामुळे याला जास्त सिनेमे करावे लागतील, त्याला फार कमी सिनेमे करावे लागतील, एवढंच असा फरक असतोच ना नेहमी. तर मला असं वाटतं की यात काही गैर नाही, पण ते करत असताना सुद्धा चांगले सिनेमे करणं हे सुद्धा आपलं कलाकार म्हणून एक भान राखलं गेलं पाहिजे.
किंवा ती जबाबदारी म्हणून आपण विचार करायला पाहिजे. आता ज्या वेळेला मी दिग्दर्शनाचा विचार करतोय ना, त्यावेळी हा विचार मात्र नक्कीच मी करणार असं मला वाटतं. आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया तू काय निवडतोस आणि कसं निवडतोस ते. चित्रपट, रंगभूमी, छोटा पडदा. चित्रपट आणि रंगभूमी. हिंदमाता चित्रपटगृह की उपनगरातलं मल्टिप्लेक्स? हिंदमाता थिएटर. काही विशेष कारण? विशेष कारण माझे वडील तिथे प्रोजेक्टर चालवायचे, हेड ऑपरेटर होते माझे वडील तिथे. आणि तिथे माझे म्हणतो ना, माझ्या ऍक्टर म्हणून घडवायला ते सिनेमागृह माझ्या आयुष्यातलं फार मोठं योगदान आहे त्याचं. तिथे मी अनेक सिनेमे असे पाहिलेत माझ्या लहानपणावर, त्याचे संस्कार माझ्यावर झालेत आणि काही सिनेमांनी माझं मनोरंजन केलंय. तर त्यामुळे माझं बालपण समृद्ध करणारं ते काही म्हणतो एलिमेंट असतो आपल्या आयुष्यातला, ते हिंदमाता थिएटर. आता ते फक्त हिंदमाता गोल्ड झालं एवढंच. हो. तलाव चित्रपटातला धनंजय पाटील की रॉकी हँडसमचा इन्स्पेक्टर पितळे? रॉकी हँडसमचा इन्स्पेक्टर पितळे. कारण माझा मित्र निशिकांत कामत यांनी मला तो सिनेमा, माझी जबाबदारी आहे तुला मी एक हिंदी सिनेमा देणं, असं त्यांनी मला ज्यावेळेला लय भारीच्या वेळेला सांगितलं. तर ती त्यांनी माझी कमिटमेंट जी मला केलेली ती त्यांनी पूर्ण केली. आणि जॉन अब्राम सर याच्याबरोबर काम करण्याची जी संधी मिळाली आणि त्याच्यामुळे उत्तम माणसांबरोबर काम करायला मिळालं हिंदीतल्या, जे लेजंड आहेत आणि माणूस म्हणून ग्रेट आहेत. एक रितेश सर आणि दुसरं जॉन सर. पण त्याच्या अगोदर तो एक हिंदी सिनेमा केला होता, प्राण जाई पर शान जाय, कमालिस्तान स्टुडिओमध्ये चाळीचा सेट लागलेला, मी आलो होतो त्या सेटवर. महेश सरांनी केलेला तो सिनेमा होता. ते मला यदाकथाची हे नाटक बघून त्यांनी मला त्या सिनेमात घेतलं होतं. आणि मला नेहमीच हे वाटतं ना, काम बघून काम मिळालेलं हे केव्हाही चांगलं. पण तू मग हिंदीसाठी प्रयत्नशील नाही राहिला? मला निशिकांतनी पण जेव्हा माझा फक्त लढमणा हा सिनेमा मी केला होता त्यावेळेला तो म्हणाला होता, तू जरा हिंदीमध्ये जरा ट्राय कर. म्हणजे कुठे ट्राय करू, तू साऊथला पण जाशील, म्हणजे कुठे कोणाला भेटू, हेच माहिती नसल्यामुळे आम्ही तिथपर्यंत कधी मी गेलोच नाही किंवा तो वेच मला सापडला नाही. पण आज तर कास्टिंग डायरेक्टरचा युग आहे. म्हणजे आता मला असं वाटतं ना, थेट दिग्दर्शकांनी जर बोलवलं ना मला, म्हणजे दक्षिणेकडचे असेल किंवा कुठलाही असेल, हिंदी चित्रपटसृष्टी, कारण त्याला पहिला दिसलेला असतो ना सिनेमा. कास्टिंग डायरेक्टर हा नंतर अपॉइंट केलेला असतो. बरोबर आहे. आणि मग कास्टिंग डायरेक्टरचा असिस्टंट तिकडे आपलं ऑडिशन घेत असतो. मग इतकं फिल्टर होत ते आपल्याकडे आलेलं असतंच की. तर मला वाटतं दिग्दर्शकाने घेणं हे केव्हाही चांगलं असतं, तिने डायरेक्ट तिथून कास्ट करणं असं मला वाटतं. आता जो माझा नुकताच मी आता एक हिंदी सिनेमा केला पलटवार नावाचा, ज्याच्यामध्ये ज्या मुलाने, जो एडिटर आहे त्या सिनेमाचा, त्यांनी सांगितलं सर उस आदमी को लेना वो बेस्ट आहे, जबरदस्त आहे, हे कॅरेक्टर सही करेगा वगैरे. दिग्दर्शक आणि माझ्याकडे शोरील काही वगैरे नव्हती, कारण आपल्याला काम बघूनच काम मिळालं होतं. पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी केल्या नाही त्याचं फार शल्य मला निर्माण झालं होतं. पण माझ्या मुलांनी कशी बशी ती तयार केली, तोपर्यंत 2 दिवस निघून गेले होते. तरी पण त्याच्यातून मी त्यांना पाठवलं, त्या दिग्दर्शकांनी पाहिली नाही. पण लोकेशन हंटिंग करून तो दिग्दर्शक आला ज्या वेळेला, आणि मग त्यांनी पाहिली, अरे यही तो चाहिए मुझे असं म्हणाला. आणि मग पुन्हा एकदा जे माझ्या मनातून मी काढून टाकलं, अरे गेला आपल्या नशिबातूनचा सिनेमा. तो सिनेमा मला मिळाला आणि त्या सिनेमाचा दिग्दर्शक जो आहे, जो राजकुमार संतोषींचा असिस्टंट होता. आणि त्याचे लेखक त्या सिनेमाचे आहेत, वन ऑफ द रायटर, स्क्रीन प्ले वगैरे ज्यांनी केला तो, त्यांनी ऋषिकेश मुखर्जींना असिस्ट केलं. अशा मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. त्या सिनेमाची वाट बघतोय मी, त्याच्यामध्ये मी मेन विलन केलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुला टेकअपची चान्स आहे. म्हणजे आता वेट अँड वॉच. म्हणजे भूमिकेतून भूमिका मिळतो म्हणतेस ना, ही भूमिका तुझी लोकांपर्यंत पोहोचली, विशेषतः इंडस्ट्रीपर्यंत पोहोचली, तुला काम मिळावी. तसं मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम, व्हॅनिटी. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन ना की असा एखादा छान तंबू टाकून द्या आणि असे चटई टाकून द्या, ते बेस्ट सगळ्यात. मोकळ्या जागेत बेस्ट एकदम. बरं, मेकअप रूम नाट्यगृहातली की आपल्या चित्रपट स्टुडिओतील? नाट्यसृष्टीतली, म्हणजे नाट्यगृहातली पण चांगली आहेत काही ठिकाणी. काही ठिकाणी जरा थोडीशी दुरावस्था आहे, कारण तिथे सातत्याने काही गोष्टी होत नाहीत आणि असल्या तरी त्या व्यवस्थित मेंटेन केल्या जात नाहीत, असं होतं. पण हे वाईस वर्षा थिएटरमधल्या म्हणजे सिनेमात सुद्धा स्टुडिओतल्या त्याची अवस्था
फार काही तसं उत्तम आहे अशातलं की भाग नाही. पण कसं आहे ना, माझं असं म्हणणं आहे की जसं पिकनिकला ग्रुप चांगला असेल ना तर स्पॉट कुठलाही असू दे, एन्जॉय करणारी माणसं असतील ते कुठेही करतात. हा तर ते सलाम सिनेमाच्या निमित्तानं जे मगाशी मी सांगितलं तसंच आहे. काय कोणाला व्हॅनिटीत किंवा मला प्रायव्हसी हवी असं कोणालाही वाटलं नाही. छान एकत्र येऊन गप्पा व्हायच्यात, ती गोष्ट मला खूप छान वाटली. दामोदर की शिवाजी मंदिर? दामोदर ह्या हॉलमध्ये माझ्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स मी केलाय ऍज अ डान्सर म्हणून. ऑर्केस्ट्रा, आम्ही परंपरा नावाचा एक फोक डान्सिकल कार्यक्रम होता, त्यामध्ये मी पहिल्यांदा परफॉर्म केला. त्यामुळे दामोदर हॉलचा फार मोठं मला माझ्या आयुष्यातलं योगदान आहे. आणि नंतर कालांतराने शिवाजी मंदिर सुद्धा त्यांनी आम्हाला, जी खरी तर म्हणजे मुंबईतली कलाकारांची पंढरी मानली जाते, तर ती शिवाजी मंदिर तर आहेच. इनडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? इनडोर असतं, पण मला आउटडोर जास्त आवडतं. अच्छा. आउटडोर खूप. आउटडोरला काय आहे, लोकांशी संपर्क येतो आणि मला सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात राहायला आवडतं, कारण मी सुद्धा एक सर्वसामान्य नट आहे. आणि माझ्या फोनमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर माझ्याकडे कलाकारांचे, दिग्दर्शकांचे नंबरच कमी आणि अशाच माणसांची जास्त आहेत. म्हणजे असेच ठिकठिकाणी जाऊन मित्र झालेले आहेत. वा, हे जरा वेगळेपण आहे तुझं. सॅटर्डे नाईट कुटुंबासोबत की फ्रेंड सोबत? कुटुंबासोबत. खास करून कुटुंब. मला कुठेही गेलो ना शूटिंगच्या निमित्तानं, एखादं छान लोकेशन पाहिलं तर मला असं वाटतं इथे मला माझ्या फॅमिलीला घेऊन यायला पाहिजे. हो, येस. हे पटकन मला आवडतं. माझ्या पोरांना आवडेल, सगळ्यांना, बायको पोरांना सगळ्यांना आवडेल. वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? लॉंग लिव्हला जरा मजा येते. जरा विकेंडला कसं होतं की ना पटकन जाऊन येतो, कारण तसं तर बघायला गेलं तर आम्ही आउटडोरला शूटिंग करत असतो, आमच्यासाठी विकेंड वगैरे असं काही नसतं, त्यामुळे ती मजा असते वगैरे. पण असं लॉंग ट्रिपला जरा एकदा, आणि शूटिंगच्या निमित्तानं जर झाली शूटिंगच्या निमित्तानं तरी झाली ना तर याच्यासारखी मजा नाही. कोंबडी वडे की चिकन तंदुरी? कोंबडी वडे. आपण कोकणातली माणसं, कोंबडी वडे म्हणजे पाहिजेच. मग आमच्या तळ कोकणात गेलं का वडे सागोती होतात त्याचे वगैरे, तर त्याची मजाच वेगळी आहे. आणि त्या वड्यामध्ये खास करून तुम्हाला सांगतो ना, जर काकडी आली, थोडस काकडी मिक्स केली गेली त्या पिठामध्ये आणि मग वडे गेले, त्याचा एक काकडीचा एक वेगळा फ्लेवर येतो, तेही मला प्रचंड आवडतात. अच्छा, व्हेरी गुड. घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा. आणि सेटवर जरी असलं तरी बाहेरून कुठून तरी येणारा तो सुद्धा घरचा डबाच. पण तू जर आउटडोअरला शूटिंग करतो त्यावेळेला तुम्हाला लोकांना, कलाकारांना बरेचसे तिकडचे लोकल फॅन पण डबे घेऊन येतात, अशी एखादी आठवण? हो, म्हणजे अच्छा. ह्याच आठवणी आहेत. मी फार क्वचित. एकदा सांगू का तुम्हाला, मी आंबट नावाची फिल्म करत होतो. अच्छा. तानाजी घाडगेची फिल्म होती. मी, मंगेश देसाई वगैरे सगळंच आम्ही होतो. नेहा पेंडसे पण होती. आणि माझ्या एका मित्राचा फोन आला मला, काय दादा तुम्ही तिकडे शूटिंग करता ना? मी म्हटलं हो. तुम्हाला कसं कळलं? तर ते कुणाकडून तरी त्यांना कळलं. मग जेवण पाठवू का? कारण मी खवई आहे त्यांना माहिती होतं. माझ्या मित्राला सांगतो मी जेवण वगैरे. आता मला हे माहिती नाही तिथला कोणतरी पॉलिटिकल मित्र हा त्यांचा मित्र आहे. आणि जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा अशा 3 इनोवा आल्या अशा. आणि संजय कापुरे कुठे? म्हटलं अरे काय मॅटर झाला, म्हणून मी बघायला आलो. बघतो तर एक माणूस आमच्यासाठी, माझ्या एकट्यासाठी न आणता त्यांनी 15 जणांसाठी असा मोठा डबा आणला. आणि तेव्हा सगळे म्हणाले तुम्ही सॉलिड ओळख. सॉलिड नाही, मी सहज म्हणून त्याला म्हटलं आणि जेवण. मला माहिती नाही की एवढं काहीतरी तामजाम घेऊन गेलं वगैरे. तेव्हा सगळेजण आम्ही जेवलो होतो. कुठल्या गावात? हे आम्ही शिरूर जवळ आम्ही शूटिंग करत होतो. अच्छा. नगर रोडवरचं. त्या म्हणजे ह्या गोष्टी मी जवळून अशा अनुभवल्यात ना. लोकांचं प्रेम, फक्त तुम्ही त्यांना आपलेपणानं बोलणं फार महत्वाचं आहे. आपलेपणानं बोलणं म्हणजे मला असं वाटतं ते नातं टिकवायला हवं. म्हणजे हा इंडस्ट्रीतला मोठा ऍक्टर, मोठा डिरेक्टर म्हणून तुम्ही त्यांनाच एंटरटेन करणार. आपलं प्रोफेशन आहे म्हणून ज्याला आपण लालगुटेपणा म्हणतो तेच करत होतं. माझं असं म्हणणं ना, तो त्यांच्या क्षेत्रातला मोठा असेल तर असू शकतं ना. म्हणून त्यांना कोण आहे हे ज्याला बाजूला असं होऊन नाही करत चालत. ते माझे कितीतरी मित्र आहे. महेश जालवलकर सारखा कोकणातला माझा मित्र आहे, जो इतकं हिरिरीने आमच्यासाठी करतो. आज त्याचं कुटुंब ते माझं कुटुंब मला वाटतं. आणि माझं ते मैत्रीपुरतं त्याच्यापुरतं ते नातं राहत नाही. मला त्याचे कुटुंबीय सुद्धा मला माझे वाटतात. व्हेरी गुड. आणि मग मला असं वाटतं की आपण सुद्धा काहीतरी त्यांच्यासाठी करायला हवं. असं सतत ती भावना माझ्यात राहते. कदाचित मी माणूस म्हणून जास्त जगत असेन, कलाकार म्हणून जगण्यापेक्षा
म्हणून कदाचित हे असेल. ह्या गोष्टीत तुला आनंद मिळतो. मला आनंद मिळतो. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? स्ट्रीट फूड. आजही खाऊ गल्लीत जातो. हल्लीच मी जाऊन आलो, आई वडिलांना घेऊन गेलो होतो. बरं तिकडे जाऊन आई वडिलांनी काय खावं, मला असं वाटलं काहीतरी वेगळं खातील, पिझ्झा बर्गर वगैरे. तिकडे जाऊन पण दहीपुरी खाल्ली, रगडापुरी खाल्ली, पण मजा आली. म्हणजे एकेकाळी आपल्या लहानपणी आपल्याला ती सुद्धा दुरापस्त होती मिळणं. खरं आहे ते. स्ट्रगलिंग पिरियड मध्ये वगैरे. आज ती सहज आपण आपल्या आई वडिलांसाठी उपलब्ध करतोय, आपण स्वतःही खातोय. तेव्हा असं वाटतं रे याच्यासाठी आपण धडपडायचो त्यावेळेला. आणि आज हे शेवटचं, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? वृत्तपत्र. आजही त्याच्यातली जी ऑनेस्टी आहे ना, ती काय होतं ना, डिजिटल किंवा बातम्या आपण ज्या बघतो वगैरे ना, मुळात ही स्पर्धा कोणाची आहे हेच कळत नाही. आता तुम्हाला सांगू, माझा हा ताजमहाल सिनेमा, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. सर अभिनंदन, बातमी करू का? मी म्हटलं ठीक आहे कर वगैरे. नाही मी पटकन करतो. त्यांनी मग एक बातमी करून टाकली आणि मला पहिली पाठवली. सर बघा जरा ते कसं वाटतंय ते. त्याच्यात संजय खापरे यांचा ताजा माल, ज्या पेपरचा कटिंग सुद्धा मी त्याला पाठवलं होतं, ताजमहाल लिहिलंय ठळकपणे. त्यांनी ताजा माल. म्हटलं नको घाई नको करू, तू नको करू. नाही पब्लिसिटी मिळाली तरी माझ्या सिनेमाला चालेल. ही घाई आलं का लक्षात? म्हणजे सिनेमाचा आशयच बदलला, नावाची सत्यानाश करून टाकला. फक्त काय त्याच्यामध्ये एकच त्याची धारणा की ह्यांच्या आधी माझं यायला पाहिजे. तर ह्या कॉम्पिटिशनमुळे ना कुठेतरी आपली ही विश्वासार्हता कुठेतरी गमावून बसतो काय, त्याची ऑथेंटिसिटी कुठेतरी आपण मिस होते काय. मला असं म्हणायचं ना की न्यूज चॅनलने ना ह्या लॉकडाऊनमध्ये ना इतकं भीतीचं वातावरण निर्माण केलं ना, त्यामुळे जी माणसं जगणार होती ना ती सुद्धा कदाचित यांना धक्क्याने गेली असतील. त्याने अटॅक आला असेल. हो नाही, आमच्या जवळची माणसं कितीतरी. त्यामुळे ना मला असं वाटतं ना की ज्या गोष्टींबद्दल तुम्ही काही संशोधक नाही ना, ऐकिवाद गोष्टींवर तुम्ही सगळ्या गोष्टी करणार ना. ते खूप डेंजर झालं. हो हे बातमी टाकलं तिकडे, असं काही करता का? त्या गोष्टींची तुम्ही शहानिशा करता की नाही करत? त्यामुळे फार गोंधळ होतो. आता तुम्हाला सांगू, म्हणजे ना आता अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. माझ्या जशी सिनेमाविषयी तुम्हाला सांगितली किंवा बातम्यांविषयी काही गेलो. आता तुम्हाला आम्ही पाचपुते हे नाटक तिकडे वाशीला झालं होतं. तिकडे काहीतरी बॉम्ब सापडला वगैरे. न्यूज चॅनलला बातमी काय की DY पाटीलला IPL सुरू आहे, त्या IPL वर दहशतवाद्यांचा डोळा आहे. ती IPL उद्ध्वस्त करण्यासाठी या दहशतवाद्यांनी काय केलंय. आणि मग त्यानंतर गडकरीला ते बॉम्ब प्रकरण झालं वगैरे, त्याच्यातून ते सगळं निष्पन्न झालं. नंतर कळलं की हे नाटकाच्या मागे लागलेत. हे जे कोण आहेत ना, नाटकाविषयी काहीतरी वाटतंय किंवा नाटकाबद्दल नाटकाविषयी आक्षेप आहे म्हणून ते सगळ्या गोष्टी घडतात. पण न्यूज चॅनल बघा केवढं प्रभावीपणे त्यांचे तर्क, त्यांचा अंदाज तर हे बघत नाहीत. तर मला लक्षात आलं की हे अंदाजे बहुतेक हे असेल म्हणून ते करतात. त्यामुळे जो वृत्तपत्रावरचा सराव आणि विश्वास आहे तो राहतोच. आणि मला असं वाटतं ना, जोपर्यंत आपण आहे ना त्यातला जेन्युइन माणूस आपण ओळखत नाही ना, जेन्युइन चॅनल आपण बघत नाही ना, त्यामुळे ते कळत नाही. आणि काय होतं ना आजकाल आहे ना, इंटरव्ह्यू सुद्धा एखाद्या चॅनलला वगैरे गेल्यानंतर असं होतं ना की एखादी कोणतरी मोठी व्यक्ती येते, त्याच्यानंतर आपण आलोय, त्या मोठ्या व्यक्तीच्या दर्जाचे आहोत का आपण, हा एक मला पडतो कधी कधी प्रश्न. अच्छा, का माझा दर्जा उंचावलाय का त्यांचा माझ्या लेवलला खाली आलाय, असंही कुठेतरी वाटतंय. त्यामुळे ना की काय कळत नाही याच्यामध्ये मार्ग. याच्यामधला किती खरा माणूस किंवा त्याच्या लायक माणूस ह्या व्यासपीठावर आलाय का. कधी कधी असं होतं ना, म्हणजे गुप्ते तिथे गुप्तेसारख्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला प्रकाश आमटे आले होते त्यावेळेला मी असा ते कारण त्या माणसाचं कर्तृत्व एवढं मोठं, त्यामुळे असं मी बघत होतो टीव्ही. त्याच्यानंतर दुसऱ्या एपिसोडला अशी कोणतरी व्यक्ती आली, हा कसा काय आला माणूस, असं होऊन जातं.
मग नक्की त्या खुर्चीचा मान आपण राखलाय का, हा एक कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. चांगलं योग्य निरीक्षण आहे, चांगलं निरीक्षण आहे अगदी. हे फार होतं. आणि असे कितीतरी असे चॅनल्स आहेत त्याच्यावर येतात इंटरव्ह्यू वगैरे, त्यांचा गप्पा केले जातात, गप्पाचा कार्यक्रम त्यांचा रंगतो वगैरे. तर मला ना ही खूप ना गोष्ट खूप अशी ना जरा खटकते की कदाचित आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी माझा इंटरव्ह्यू घेत असाल ना तरी माझा तुम्ही मुलाखत घेण्यापेक्षा ना आपण गप्पा मारल्यात या दृष्टिकोनातून मी बघतोय. हो बरोबर आहे. आता बघताना तुम्ही त्याला इंटरव्ह्यू असं जे एक लेबल लागलं असेल, पण मी तुमच्याशी, कारण मला तुमचा जो ह्या इंडस्ट्रीतला पत्रकारितेतला जेवढा काळ तुम्ही व्यतीत केलाय त्याच्यापेक्षा मी थोडासा ना वयानं मोठा आहे, अनुभवाने तर तुमच्या जवळपास पण नाही असं. पण ज्या ज्या वेळेला तुमचे अपडेट्स येतात दिलीप सर, मी इतक्या गोष्टी आपल्याला एक चलता फिरता तुम्ही एन्सायक्लोपीडिया आहात. मला असं वाटतं की आम्हाला काही गोष्टी आम्हाला गुगल करावं लागतं, मग ते येतं ना. आम्हाला असं वाटतं याच्या पुढे मी दिलीप सर मला ह्या सिनेमाविषयी सांगा ना, पण काहीतरी फाईल ओपन होईल असं मला वाटतं. तर मला असं वाटतं ना की अशी व्यक्ती आपल्या ज्यांनी माझा प्रवास अगदी एवढे तुम्ही बुकलेट्स वगैरे जमा केलेले आहेत, सिनेमांचा मला रांगताना चालताना धावताना बघताय तुम्ही, मला असं वाटतं की अशा माणसाने आपल्याला आपला इंटरव्ह्यू घ्यावा हे आमच्यासाठी मोठं भाग्याचं आहे असं वाटतं. तसा हा संजय खापरे अतिशय प्रांजळपणे आणि मनमोकळेपणे तू आज इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलला ही उत्तरं दिली. मला वाटतं की तू मनापासून बोलला हे तर दिसतंच आहे, वेगळं काहीतरी बोललास ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आमच्या प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल, ते पुन्हा पुन्हा पाहतील याबद्दल विश्वास आहे. तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. कारण तुझ्या आता आणखीन काही नवीन प्लॅन आहेत, तू वेगळी पावलं टाकणार आहे. हो, आता मी नाटकाचं दिग्दर्शन केलेलंच आहे, पण ह्याच्या बरोबरीने आता सिनेमाचं दिग्दर्शन करण्याचा मानस आहे आणि त्या मीटिंग्स लवकरच माझा सिनेमाचा तुम्हाला कव्हर करायला यायचं आहे. नक्कीच. तर त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.